लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। 4 वर्षापासून नाला सफाई नाही, संतप्त नागरिकांचा नगरपंचायतीला जन आंदोलनाचा इशारा। शिंदखेडा शहरातील सिंधी कॉलनी व परिसरातील नागरिकांनी बस स्टँड लगत असलेल्या नाल्याची तातडीने साफसफाई करण्याची मागणी करत मुख्याधिकारी नगरपंचायत शिंदखेडा यांना निवेदन दिले। गेल्या 4 वर्षांपासून या नाल्यांची साफसफाई झालेली नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून रोगराईचा धोका निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी निवेदनात केला आहे। निवेदनात म्हटलंय की नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, गाळ आणि चिखल साचलाय, त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याबरोबरच अपघात होऊन जीवितहानी होण्याचीही शक्यता आहे। पावसाळ्यापूर्वी नाल्याची साफसफाई होणं आवश्यक असताना नगरपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। नाला तातडीने साफ करण्यात यावा, अन्यथा नगरपंचायत कार्यालयासमोर जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही नागरिकांनी निवेदनाद्वारे दिलाय। परिसरात रोगराई पसरल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची राहील असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। हे निवेदन नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ यांनी स्वीकारले। तसेच नगरसेवक सुयोग भदाने यांनाही या समस्येची माहिती देण्यात आली। नागरिकांच्या मागणीची दखल घेत लवकरच नाल्याची साफसफाई करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिले। यावेळी चंद्रकांत गोदवानी, शंकर सिंधी हे उपस्थित होते। तसेच परेश गोदवानी, सुनील गोंदवानी, राजेश बारी, श्याम गोदवानी, भीला भोई आणि राजेंद्र भोई यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या होत्या। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।